जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथील बंद घर फोडून 217 ग्रॅम सोने आणि 1.25 लाख रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा शहर गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह चोरीचे सोने विकत घेणाऱ्या तिघांना पुण्यातून अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 10,63,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। येथील चोरी प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। कल्याण नगर घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि अंमलदार इम्रान जमादार व जावेद जमादार यांच्या पथकाने घटनास्थळापासून सोलापूर पुणे रस्त्यावरील तब्बल 250 किलोमीटर अंतरावरील 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची बारकाईने पडताळणी केली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मुख्य आरोपी सुरजित सिंग राजपाल सिंग टाक वय 35 राहणार हडपसर पुणे याला हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले। त्याने त्याचा साथीदार मंजित कुमार राहणार उत्तर प्रदेश याच्यासह ही घरफोडी केल्याची कबुली दिली। आरोपीने चोरीचे दागिने लक्ष्मण रणशिंगे, संतोष साबळे आणि सराफ व्यावसायिक अब्दुल वाहिद अब्दुल कादर शेख सर्व राहणार पुणे मूळ राहणार पश्चिम बंगाल यांना विकले होते। पोलिसांनी या सर्वांना अटक करून 156.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, पोलीस अंमलदार जावेद जमादार, विनोद राजपूत, इम्रान जमादार, धीरज सातपुते, उमेश पवार, सुभाष मुंढे, अजय गुंड, अंकुश भोसले आदींनी केली।